नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात शेतकरी महेश यूट्यूब चॅनल. शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण गेली 10 वर्ष झाले शेवगा शेती करतो. आज आपल्या समोर एक शेवगा शेतीमध्ये नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. शेवगाची पंजा छाटणी कशा पद्धतीने करायची, त्याचे पंजा छाटणीचे फायदे काय, तोटे काय, या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत. शेवग्याची पंजा छाटणी म्हणजे सीझन संपल्यानंतर शेवगा छाटणं हा महत्त्वाचा असतो. तर शेवग्याची पंजा छाटणी जी आपण करत अशा पद्धतीने, ह्याची साधारण एक 60 रुपये किंमत असते. तर अशा पद्धतीचा करवत आणायचा. शेवग्याची पंजा छाटणी म्हणजे साधारण 2 फूट लेवलनं शेवगा झाड कट करायचं असतं. तर शेवग्याची पंजा छाटणी करताना तर अशा पद्धतीने शेवग्याची पंजा छाटणी केली जाते. ही पंजा छाटणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मधली शेवग्याची पंजा छाटणी केल्यानंतर तुमचा माल हार्वेस्टिंगला म्हणजे फ्लावरिंग अवस्था, सेटिंग अवस्था आणि हार्वेस्टिंग हे डिसेंबर महिन्यात येतं. म्हणून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या महिन्यामध्ये शेवग्याची पंजा छाटणी झाली पाहिजे. पंजा छाटणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या झाडाची साल निघू द्यायची नाही. साल न निघू देण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला ह्या बाजून करवत वाढायचा, परत या बाजून करवत वाढायचा आणि फाटा कट करून साईडला टाकायचा. आणि पंजा छाटणी करत असताना तिरक्या पद्धतीने करायची, अशी तिरकं राहिलं पाहिजे. म्हणजे पावसाचं पाणी, कारण ऑगस्टमध्ये पाऊस असतो, ऑगस्टमध्ये पावसाचं पाणी पडून ह्या झाडाला कूज लागून ह्या झाडामध्ये सालीमध्ये इन्फेक्शन होऊन झाड डॅमेज होणे, फांदी डॅमेज होणे, म्हणून तिरक्या पद्धतीने अशी पंजा छाटणी करायची. आणि पंजा छाटणी करताना म्हणजे तिरक्या पद्धतीने का करायची, तर हे डोळे असतात, हे डोळं फुटतो आणि ह्यातून आपल्याला फांद्याने तयार होऊन, फुटवा तयार होऊन ह्यातनं आपल्याला उत्पन्न घ्यायचं असतं. तर ह्या सरळ जर कट केलं तर पावसाच्या पाण्यानं जर ही जर फांदी इथपर्यंत जर कुजत आली, खराब होत आली, तर ही डोळा आपला खराब होतो. त्यामुळं पुढच्या आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ही फांदी जर गेली तर आपलं उत्पन्नामध्ये नुकसान होतं. म्हणून अशा पद्धतीनं शेवग्याची पंजा छाटणी करायची आहे आपण. आणि शेवग्याची पंजा छाटणीचं पिरियड ऑगस्ट महिन्यात सगळ्यात बेस्ट राहतो. आपण ही शेवग्याची पंजा छाटणी अशा पद्धतीनं मी तर माझ्या शेतामध्ये आज ऑगस्ट ते 15 ऑगस्टमध्ये शेवग्याची पंजा छाटणी केलेली आहे. आणि त्या छाटणीमुळं माझा 15 डिसेंबरला माझं मालाचं हार्वेस्टिंग चालू होतं. तर आपण कुठल्या महिन्यामध्ये शेवग्याची पंजा छाटणी करता, आपल्याला काय त्यातून अनुभव आलाय ते आपण कमेंटमधून मला सांगा. जर आपला ही पंजा छाटणीचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.